हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये पोहोचलेत। नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आज होणार आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे दाखल झालेत। आज मुख्यमंत्री शिंदे यांचा नाशिकमध्ये रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। तर आता नाशिकातल्या प्रचारावरती मुख्यमंत्र्यांनी जोर दिलेला आहे। आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो होतोय। हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत, त्याची दृश्य आपण बघतोय। काल नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झालेली आहे आणि त्यानंतर आज नाशिकमध्ये एकनाथ शिंदे येत आहेत। त्यामुळे अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या टीकेला, उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आता एकनाथ शिंदे कसं उत्तर देतात आज हे बघायचं आहे। किती प्रतिसाद, कसा प्रतिसाद या ठिकाणी नाशिकमध्ये रोड शोला मिळतो हेही आज पाहायचं आहे। हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी स्वतः शिंदे मैदानात आणि याचविषयी अधिक बोलूया। नाशिकवरनं आपले प्रतिनिधी किरण टाजणे थेट आपल्यासोबत आहेत। किरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा हा नाशिकचा दौरा कसा असणार आहे? एकूणच रोड शोला प्रत्यक्षात कधी सुरुवात होतीये? गुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जवळपास 8 ते 9 दिवसांमधला हा तिसरा दौरा आहे आणि जर बघितलं तर हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री वारंवार नाशिकला येत आहे। त्यांचे विविध जे मंडळ आहेत त्यांच्याशी ते संवाद साधताय आणि आपण जर मागील वेळेचा दौरा जर बघितला तर उद्योजकांशी देखील त्यांनी संवाद साधला होता। त्यापूर्वी पदाधिकाऱ्यांशी बैठक घेत संवाद मेळावा त्या ठिकाणी पार पडला होता आणि अशी सर्व परिस्थिती असताना विरोधकांकडनं या दौऱ्याच्या निमित्तानं वेगवेगळे आरोप देखील बघायला मिळाले। मात्र आजच्या दिवशी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये आलेले आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उमेदवार हेमंत गोडसे हे यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी होते। पालकमंत्री दादा भुसे हे देखील यावेळेला उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील हे देखील नाशिकमध्ये आलेले आहेत। खरं म्हणजे गुलाबराव पाटील हे जळगावमधील आहे आणि जळगाव परिसरातील अनेक लोक हे नाशिकमध्ये राहतात। वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं देखील ते नाशिकमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे या दोघांच्या उपस्थितीमध्ये या बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे आणि काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जुना गंगापूर नाका डोंगरी वसतिगृह या ठिकाणी ते पोहोचणार आहे। त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेमंत गोडसे यांच्यासाठी वारंवार नाशिकला येत आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रचाराचा झंझावात आपल्याला बघायला मिळतोय। गुरु, किरण, या बाईक रॅली सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही छोटेखानी सभा सुद्धा होणार आहे का? एखाद्या ठिकाणी मुख्यमंत्री संबोधित सुद्धा करणार आहेत का? काय माहिती मिळते का याबद्दल? बहुतेक किरण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। तर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत, तेव्हाची दृश्य आपण बघतोय।